श्री स्वामी महात्म्य. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर निमिलीसी सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चितशुद्धी जाहली. थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी त्यांसी नमन ग्रंथरचना आरंभिली. श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मा तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी. नाव खावं खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक. त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे. उत्तर भारती एकस्थानी घनदाट गडदळीच्या बणी स्वामी प्रकटले वारुळातून लाकूड तोडायच्या निमित्ताने. कोराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन. आगळी ती अवतारी खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण? तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी, मी यजुवर्दी ब्राह्मण, माझे नाव नृसिंहभान, काश्यप गोत्र राशी मीण, ऐसे स्वामी म्हणाले. खरे खोटे देव जाणे, बरे नाही खोलात शिरणे, ईश्वरी कणीची कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण, नरदेह तरी केला धारण, सकळ उपदेश केला पावण आपुल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेचे केले प्रयाण. दत्तात्रयांचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले. दत्त वास्तव जिथे निरंतर ते थोर पर्वत गिरणार, तेचेच गेले अगोदर, नंतर फिरले सर्वत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यास आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजींच्या गावात. काही काळ तेथे गेला. पुण्यवंतांना प्रभाव कळाला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या. पुढे अक्कलकोट हे पुण्यस्थान वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तेथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेज पुंज शरीर गोमटे, सरळ नासिका कान मोठे, अजून बाहू कोंपणी छोटे, दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटाचे चौथे अवतार दत्तात्रयांचे. 3 अवतार यापूर्वीच गुरुचरित्र वणिले. पहिले दत्तात्रेय, दुसरे श्री श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती हे, तिसरे नाव शुभ. गाणगापूर दर्शन देव दुर्लभ, जागृत दत्तस्थान ते देऊनी साक्षात्कार पाहावाशी येती चौथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर, जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोट नित्य राहुनी आघाद गूढ लीला करुणी, भक्तासाठी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होती कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना, शेवटी करा क्षमायाचना लागले स्वामी चरणासी. स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार, कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दावले दासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मोजन्मीचे पापे जाळली, पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध, वाणी गूढ निर्विवाद, झाल्या विना कृपाप्रसाद अर्थ त्यांचा समजेना. स्वामींचे बोलणे तोडे, जणू काय कठीण कोडे, अर्थ काढावे तितके थोडे, त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारा तेच जाणीती, घेती त्यांच्या संकेताची प्रचिती. बाळाप्पा चोळप्पादी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. दयेचे अथांग सागर, भक्तासाठी परम उदार, अनेकांचा केला उद्धार. जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे कल्याण झाले. स्वामी राया दत्तात्रया, तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया. तुमची करावी ही कैसी सेवा, हे मज ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझा भोळा भाव, वरद हस्त ठेवा मस्तकी. श्री स्वामी समर्थ रंगून जाता त्यांच्या नामी, ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते. स्वामींची मूर्ती आठवावी, त्यांच्या पायी दृढ श्रद्धा ठेवावी. आपली भक्ती असावी मनोभावे ऐसी की, पाठीशी आहेत स्वामी उगीच कशास भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी दासाशी. जय जय दत्त अवधूता श्री स्वामी समर्था, दया करी मजवरी सद्गुरुराया कृपा करावी. तुमची सेवा नित्य घडावी म्हणून याचना करतो
देवा वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी। स्वामी देवा तुमचा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा हीच विनंती। श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।